नावाला नारी आणि कारभार चालवी कारभारी अशी परिस्थिती सध्या गोव्यातील नारी शक्ती राजकारण्यांची झाली आहे। आता महिलांना विधानसभा आणि संसदेत आरक्षण मिळवून देण्यासाठी खास अधिवेशन बोलावलंय। या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी गोव्यातील भाजपच्या महिलांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मात्र भाजपच्या गोव्यातील महिला सशक्त नाहीत की काय असा प्रश्न निर्माण होणारी परिस्थिती जाणवली। गोव्यात सध्या 3 महिला आमदार आहेत, तिन्ही आमदारांच्या पत्नी आहेत। आता नव्याने लागू होणाऱ्या कायद्यानंतर तरी सामान्य महिला कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी मिळावी, नाहीतर आमदारच आपल्या पत्नींना घेऊन विधानसभेत पोहोचतील। आता या आरक्षणाचा नक्की फायदा अशा पद्धतीने घेतला जाणार की खरोखरच नारी शक्ती सशक्त होणार हे येणारा काळ ठरवेलच। जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा आमदार डिलायला लोबो यांना प्रश्न विचारण्यात आला की महिला आमदारांना मंत्रिमंडळात स्थान का मिळाले नाही, यावर मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले। एक जागा खाली आहे सर। येस, तुमची काय मागणी करतो? आय एम शुअर चीफ मिनिस्टर विल लुक इनटू इट। तुम्ही मागणी करतले? ऑफ कोर्स No, madam, at present there is a 3 women in BJP, but none of them is got a ministry in the cabinet. So, yeah, our honorable chief minister will make a when is यावरून सध्या नारी शक्तीच्या बाता मारणाऱ्यांनी त्यांना काय दिले आहे हे दिसून येते। जर त्यांना मंत्रिपद मागावे लागत असेल तर त्या घोषणा आणि भाषणाबाजीचा काय उपयोग? जर नारी शक्तीला खरोखरच मान देत असाल तर एक मंत्रिपद रिकामे आहे ते महिला आमदाराला द्या ना। पाहूया तुमचे महिला सशक्तीकरण। 4 वर्षे तुम्हाला ते शक्य झाले नाही, आता त्यांनी तोंड उघडले आहे म्हणून तरी मान राखा। नाही ना होणार तुमच्याकडून, कारण इथे एक महिला आमदाराला मंत्रिपद दिले तर दुसरी रागावेल का? आणि विधानसभा निवडणुका लांब नाहीत, त्यामुळे प्रत्येकाच्या मनाप्रमाणे पक्षाला वागणे आता शक्य नाही ही गोष्ट उघड आहे। आमदार देविया राणे म्हणाल्या की न सुद्धा मोदींच्या कार्यकाळात आले। 2014च्या आम्ही पळयता की महिला पुढे दवरल्या माननीय प्रधानमंत्री। उदक बेसिक रिक्वायरमेंट उदकाचो ताजे खातीर नळ जाले घरांनी, टॉयलेट्स जाले तांचे खातीर। दीज आर लायक बेसिक रिक्वायरमेंट्स वेर यू आर शोइंग इम्पॉर्टन्स अ वुमन टू बी इम्पॉर्टंट। नळ जाले पण नळाक उदक ना। नळाक उदक कितले वरां येता उदक? पण पळयात पयलीं नळ पसून आशिल्ले ऐकी ना। नळ कित्याक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जावनच नळ जाले अशें ना। तेन्नाच जाले हर घर जल मिशन पळय सुरू केला ते जेन्ना प्रधानमंत्री जाले मोदीजी तेन्नाच सुरू जाला। आणि तुम्ही जेन्ना जे म्हणटा न्ही घरांनी उदक ना म्हणून नळांनी, ते तुम्ही म्हणटा 20% नासतले, पण सगळ्याकडे पयली जे इतले तांकां कळशे माथ्यार घेऊन पयस वचचे पडटाले ते तरी आता वचचे पडना। ते तरी घरा बसून तरी तांकां उदक ऍड करता। पणजे भितर आयज उदक ना नळाक। हांव पणजे रावपी, हांवूय पणजे रावता, उदक ना पणजे भितर उदक ना। तुम्ही म्हणनाका की नळ दिले म्हणून उदक आसा, नळ आसा। पळयात हांव म्हणटा की 24 तास उदक येता, पण नळांतल्यान उदक येता। जर न सुद्धा मोदींच्या कार्यकाळात आले तर तुमचेच सासरे इतके वर्ष गोव्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी काहीच केले नाही याचे दाखले तुम्ही आता देत आहात का? हे भाषण तुम्ही करता आहात की तुम्हाला पक्षाने लिहून दिले होते? कारण तुम्ही असे काही बोलून तुमच्या सासऱ्यांनी काहीच केले नाही असे लोकांना सांगाल असे वाटले नव्हते। नळ आले पण त्यांना पाणी नाही म्हणे दिव्या राणे यांच्या घरी नळाला पाणी येते। विषय हाच आहे। आज सशक्तीकरण तुमचे झाले आहे, पण तुम्ही ज्या मतदारसंघातून येतात त्याच मतदारसंघात अजून कित्येक महिला पाण्यासाठी वणवण करत आहेत। त्यांचे सशक्तीकरण कधी होईल? याची उत्तरे तुमच्या स्क्रिप्टमध्ये घालायला पक्ष कदाचित विसरला असेल। नारी शक्तीच्या बाता करायला बसताना थोडा तरी अभ्यास करायला हवा होता, कारण आज गोव्यात जी आंदोलनं झाली त्यात मोठ्या प्रमाणात गोव्यातील महिलांचा सहभाग होता। तेव्हा या भाजपच्या महिला कुठे असतात? त्यांना आज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन बसावे लागत आहे। त्यांना सशक्त करण्यात तुमचे सरकार कमी पडले हे मान्य कराल का? IIT विरोधात 70च्या महिलांनी शक्ती दाखवली। चिंबल, सांतांद्रे, मीराबाग आणि आता पळसकटे आणि कारापूर सरवण या गावातील महिला आपली नारी शक्ती दाखवत आहेत। मग त्यांचे दुःख तुमच्या कानावर येत नाही का? की नावाला नारी आणि कारभार चालवी कारभारी त्यांच्यापर्यंत एकदाही जाऊन विचारपूस करण्याची तयारी तुमची का नाही?
काँग्रेस सरकारच्या काळात ह्याच महिला रस्त्यावर आंदोलनात सहभागी होत असत, मग आता लोकांच्या मदतीसाठी का जाऊ शकत नाहीत? गोव्यात सर्वाधिक गाजलेले कुडचडे कांड, त्यावर नारी गप्प का? तेव्हा नारी सन्मान कुठे जातो? गोव्यात काय चाललं आहे हे आता लोकांना वेगळे सांगण्याची गरज नाही. तेव्हा मात्र त्यांच्या विरोधात बोलायला या नारी अजून सशक्त झाल्या नाहीत याची खंत वाटते. महिलांना आरक्षण मिळावे आणि त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधीही मिळावी, पण कारभाऱ्यांनी चालवू नये. आणि आता फक्त आमदारांच्या पत्नी सशक्त होण्याऐवजी गोव्यातील इतर महिलाही सशक्त व्हाव्यात एवढीच अपेक्षा.